Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. माढा लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. अद्याप महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम आहे. माढ्यामध्ये सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याबद्दल आपण पाहणार आहोत. प्रमुख 4 घडामोडी आहेत. त्यापैकी पहिली घडामोड म्हणजे पहिल्या यादीमध्ये महायुतीच्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होऊन देखील अद्याप प्रचाराचा नारळ का फुटला नाही. दुसरी घडामोड म्हणजे माढ्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना किती जणांचा विरोध होता आणि किती जणांचा विरोध मावळला आहे. तिसरी घडामोड म्हणजे माढ्या लोकसभेमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्वाधिक निधी आणल्याचा दावा केला, मात्र आम्ही खासदाराला ओळखत नाही, आमच्या भागात कामं झाली नाहीत, अशा प्रकारची टीका खासदार निंबाळकरांवरती का होती आहे आणि निंबाळकरांनाच मतदारांना आव्हान करावं लागते की मी केलेली कामं तुम्ही सोशल मीडियावरती मांडा. आणि चौथी घडामोड म्हणजे सध्या मोहिते पाटलांच्या गटामध्ये चाललंय तरी काय. नमस्कार, मी नितीन आणि तुम्ही पाहत आहात मुंबई तक. तर पहिल्या घडामोडीला सुरुवात करू, ती म्हणजे 13 मार्च रोजी. आज जवळपास 3 आठवडे झाले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी महायुतीकडून घोषित करण्यात आली. माढा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख जे 6 विधानसभा आहेत त्यातील सर्व आमदारांचा, छोट्या मोठ्या नेत्यांचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा असताना देखील त्यांच्या प्रचाराचा नारळ का फुटला नाही याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची चर्चा म्हणजे मोहिते पाटलांनी केलेलं बंड. मोहिते पाटलांनी उमेदवारी मागितली होती आणि त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे मोहिते पाटील तुतारी घेण्याच्या तयारीत आहेत. आणि जोपर्यंत मोहिते पाटील त्यांची कोणतीही राजकीय भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत निंबाळकरांच्या प्रचाराचा नारळ फुटणार नाही, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. स्वतः रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटेल असं सांगितलं आहे. यामध्ये माळशिरसमधून तो प्रचाराचा नारळ फुटेल आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री येतील अशीही माहिती दिली. मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल्याप्रमाणे मोहिते पाटलांची नाराजगी परवडणारी नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत मोहिते पाटलांची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत खासदार निंबाळकरांच्या प्रचाराचा नारळ फुटणार का, अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. दुसरी घडामोड म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदारसंघातून किती जणांचा विरोध होता आणि किती जणांचा विरोध मावळला आहे. यामध्ये प्रामुख्यानं रामराजे निंबाळकर यांचा फलटणमधून विरोध होता. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं होतं सुरुवातीपासूनच की एकेरी भाषा करत म्हटलं होतं की तुला उमेदवारी कशाप्रकारे मिळते तीच मी पाहतो. त्यानंतर महायुतीचा धर्म पाळण्यासाठी त्यांचं शेवटच्या मेळाव्यातलं स्टेटमेंट आलं की आपण अजितदादांवरती सोपवू आणि मतदान जर कमी पडलं निंबाळकरांना तर त्याला आम्ही जबाबदार नाही, अशा पद्धतीची तलवार म्यान ही रामराजे निंबाळकरांनी केली. सुरुवातीला विरोध होता, मात्र त्यांचा थोडासा विरोध मावळताना दिसतोय. मी तुम्हाला एकच शब्द देतो, हे संजय बाबांना मिळवायची जीवाची परिकष्टा मी करणार आहे आणि नाहीच मिळालं तर ह्यालाही मिळवून देणार नाही. हे फक्त अजितदादांना आपण बोलून दाखवतो की बाबा हे असं असे, तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचाच असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही, हे स्पष्ट सांगून येऊ आणि मग काय करायचं ते करा. दुसरं म्हणजे मोहिते पाटलांचा सुरुवातीपासूनच उमेदवारीवरती दावा होता. त्यांचा निंबाळकरांना विरोध नव्हता, मात्र त्यांनी उमेदवारीवरती दावा केला होता आणि त्या दाव्यावरती अजूनही ते स्टेबल आहेत आणि ते निवडणूक लढवण्याच्या पवित्र्यात आहेत. तिसरी जो विरोध होता तो आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी मेळावा घेतला होता आणि त्यांनी त्या मेळाव्यात स्पष्ट म्हणलं होतं की 5 वर्ष झालं खासदार आम्हाला भेटले नाहीत आणि आमच्या मतदारसंघासाठी 1 रुपयाचा निधी दिला नाही. पण 5 वर्षामध्ये त्यांनी आमच्याशी संवाद साधला नाही आणि आमच्या जनतेच्या हिताचं कुठलंही काम केलं नाही. 1 रुपयाचा निधी आमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी दिलेला नाही. शिवसेनेनं चांगलं ताकदीनं आणि व्यवस्थितपणे काम करून त्यांना लीड देण्याचं काम केलं, त्यामुळे ते निवडून आले. त्यानंतर शिवाजी सावंताचा देखील विरोध मावळताना दिसतोय. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि
त्यांची जी अपुरी कामं आहेत ती पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं, त्यामुळं त्यांचाही विरोध मावळला आहे. आणि यामध्ये संजय कोकाटे यांनी सुरुवातीलाच शिवसेनेचा राजीनामा दिला होता आणि भाजपचा प्रचार करणार नाही अशा पद्धतीचा स्टँड त्यांनी घेतला होता. त्यामुळं मोहिते पाटील आणि संजय कोकाटे हे दोन सोडले तर सर्वांचा खासदार निंबाळकरांना पाठिंबा आहे. तिसरी आणि महत्त्वाची घडामोड म्हणजे माढा मतदारसंघामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देशातील 10 मतदारसंघामध्ये सर्वाधिक निधी आणल्याचा दावा केला. मात्र जागोजागी आम्ही खासदारांना ओळखतच नाही, आमच्या भागाची कामं झाली नाहीत अशा प्रकारच्या टीका सोशल मीडियावरून सुरू आहेत. यावर बोलताना खासदार निंबाळकर यांनी थेट मतदारांनाच आव्हान केले की तुमच्या भागात जर कामं झाली असेल तर तुम्ही ती सोशल मीडियावरती मांडा. अशा पद्धतीचं कामं करून देखील ती जनतेला सांगण्याची वेळ ही खासदार निंबाळकरांवरती आलेली आहे. काय म्हणाले खासदार निंबाळकर ते आपण पाहूया. रस्त्याचे प्रश्न सुटले का? आता हे आपण बोलणार आहे का? बोलणार ना? कारण सोशल मीडियावर कोणच बोलताना दिसत नाही. बाजारात चॅनल घेऊन कामं झाली नाहीत, खासदार आले नाहीत, मलाच वाईट वाटतं. पण जेव्हा ही बाजारपूर्वी चॅनलवाले बोलतात की खासदारांना दिसले नाहीत, खासदार आले नाहीत, आता वेळ तुमच्यावर आहे. सोशल मीडियावर बघतात की खासदारांनी काय केलं, तर खासदारांनी काय केलं हे लिहायची वेळ तुमच्यावर आहे. आणि चौथी आणि शेवटची घडामोड म्हणजे मोहिते पाटलांच्या गटामध्ये सध्या काय सुरू आहे. आपण पाहिले की जयसिंह मोहिते पाटील यांनी थेट तुतारी घेत महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबात एक शांतता पसरली. त्यावरती कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि मोहिते पाटील कुटुंब तुतारी घेईल का याबाबत अद्यापही कोणतीही स्पष्टता आलेली नाही. मात्र आपण पाहतोय की संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांचं स्वागत केलं जातं आहे, तुतारीच्या जयघोषात स्वागत केलं जातं आहे. मात्र त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीतून तुतारीचा शिवधनुष्य उचलणार का यावरही अनेक चर्चा सुरू आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा.